वाटलं की जयंती साजरी करण्याचा उद्देश आहे. महाराजांचे विचार आणि या महाराजांचा इतिहास हा घराघरात पोहोचला पाहिजे. सर्वांना महाराजांचे विचार, त्यांचे विचार काय होते, त्यांचे उद्दिष्ट काय होते, त्यांचं इतिहास काय होता, हा सर्वांना माहिती झाला पाहिजे. यासाठी आज आपण जयंती साजरी केली आहे. आणि बाकीचे जे सदस्य होते, जे आपले मंडळाचे सदस्य याचे सहकार्य होते, त्यामुळे त्यांच्या सहकार्यानं आज हे आपण जयंती साजरी केली आहे. आणि सर्व महाराष्ट्रांना, छत्रपती संभाजीनगरच्या रहिवाशांना सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवरायांचं कार्य जे आहे ते एका कुठल्याही जाती धर्मापुरतं मर्यादित नव्हतं आणि त्यामुळे आता भविष्यामध्ये तरुणांनी जर आपल्या जीवनाची वाटचाल करायची म्हटली तर शिवरायांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. तर या संदर्भात आपण काय म्हणाल? नेहमीच शिवरायांचा आदर्श नेहमीच डोळ्यासमोर प्रत्येक युवकाच्या पिढीच्या समोर असला पाहिजे. कारण की जर महाराज कधी त्यावेळेस जर नसते समजा तर आपण आज कुठल्या परिस्थिती असतो ते सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये महाराजांसाठी आदर्श आणि महाराजांसाठीचा सन्मान आणि जे महाराजांचे जे विचार आहे हे प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि हे गरजेचे पण आहे. कारण की जर महाराजांनी तो आपण तेव्हा स्वराज्य स्थापन जर नसतं केलं तर आज आपण कुठल्या लेवलला असतं हे सर्वांना माहिती. तरी माझं एवढं सर्वांना सांगणं आहे की आपण जयंती साजरी करतो तर महाराजांचे विचार हे युवक पिढीच्या या सर्वांच्या समोर येणं गरजेचं आहे. त्यांचे विचार होणं, त्यांचं उद्दिष्ट, त्यांचं सर्व सामान्य जनतेसाठी जे हे होतं त्यांचं उद्दिष्ट ते सर्वांच्या याच्यासमोर आलं पाहिजे. आणि मला वाटतं की शिवरायांचे विचार हे नेहमीच प्रत्येक युवकाच्या पिढीसाठी नेहमीच महत्त्वपूर्ण आहे आणि पुढेही राहील. आणि शिवरायांची जयंती आम्ही अजून अशा प्रकारे म्हणजे अजून कशी ती साजरी जास्त होईल अजून चांगल्या प्रकारे आम्ही याचा अजून पुढे विचार करू. नाही, दुसरा एक प्रश्न असा आहे की शिवरायांची जयंती उत्सव म्हणून आपण साजरी केलीच पाहिजे, परंतु त्यांचे वेगवेगळे विचार जे आहेत ते विचार परिसमाजाच्या माध्यमातून तरुणांच्या मनामध्ये समाजाच्या पर्यंत ते पोहोचले पाहिजे असं आपल्याला वाटत नाही का? नेहमीच पोहोचले पाहिजे. कारण की आता वेगवेगळे शिवाजी महाराज आता हे वेगवेगळ्या एका धर्माचे नाही. ठीक आहे. प्रत्येक धर्माच्या जे व्यक्ती आहे त्यांना सर्वांना माहिती पाहिजे की शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे, शिवाजी महाराज काय आहे, शिवाजी महाराजांनी प्रत्येक व्यक्तीसाठी काय केलेलं आहे हे मला तर वाटतं सर्वांनी हे पहिले जाणून घ्यायची गरज आहे. जे म्हणतात ना की शिवाजी महाराजांसोबत जे सैन्य होतं ते 18 पगड जातीचं सैन्य होतं. त्यामध्ये कोणत्याही जातीचा भेदभाव नव्हता. त्यांची जातीसाठी लढलं नाही, ते फक्त स्वराज्यासाठी लढले. सगळ्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं आणि तिथं आपलं स्वराज्याची स्थापना केली. हे मला असं आपलं नाव पूर्ण सांगा सर. माझं नाव अमोल साहेबराव गायकवाड. मी छत्रपती संभाजीनगर रहिवासी. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये उत्साहाच्या वातावरणात साजरी होत आहे. आपणही शहरामध्ये आपल्या प्रभागामध्ये साजरी करत आहेत. याबद्दल आपली काय भूमिका आहे, आपण काय सांगाल? आता आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहे. त्यांची शिवजयंती आपण साजरी करणे आपलं मान सन्मान्य कर्तव्य आहे. तर आम्ही छोटासा कार्यक्रम ठेवला होता शिवजयंतीनिमित्त. कुठला कार्यक्रम घेतला होता आपण? अन्न वाटप ठेवलं होतं हां. आणि पोवाडे वगैरेचा कार्यक्रम घेतला होता. ते लोकांना शिवजयंतीचं अर्थ करावं म्हणून हे सर्वांनी साजरी करावं, घराघरात पोहोचावं. कार्यक्रमाला कोणी प्रमुख पाहुणे वगैरे होते का आपल्या? पाहुणे होते ना, ॲडव्होकेट अभय बक्षी होते, आमचे गुजरातचे गजानन काकडे आमचे नगरसेवक होते. आज कमीत कमी किती लोक आले कार्यक्रमामध्ये? आमचे 1000 कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला होता. संध्याकाळी मिरवणुकीमध्ये काही शोभायात्रेचं आपण आयोजन? शोभायात्रेचं आम्ही काही ठरवलेलं नाही आहे, फक्त प्लॅनिंग कार्यक्रम आणि मस्त उत्साह आणि सर्व जनता आली. चांगला प्रतिसाद.
तरुणांमध्ये जयंतीचा उत्साह फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. फार मोठं प्रमाण. तरुणांनी शिवाजी महाराजांचा कुठल्या गुणाचा आपण आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांच्या शिकवणीनुसार वागलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य पाहिजे त्यांचे इतिहास आपल्या मुलांना कळायला पाहिजे. आपल्या सगळं त्यांना अवगती व्हायला पाहिजे. दरवर्षीपेक्षा यावर्षी शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं आपल्याला वाटत नाही का? हा खूप मोठ्या उत्साहाने होत आहे. फक्त तरी आम्हाला पोलीस प्रशासनाने डीजेची परवानगी दिलेली त्यामुळे आम्ही डीजेची परवानगी दिली असती तर जयंतीचा उत्साह हो डीजेचं थोडंफार फिरून शिवाजी महाराजांची रॅली काढली फिरून उभी असतात. आपण क्रांती चौकामध्ये जाऊन छत्रपती शिवरायांच्या अभिवादन केलं. आपले किती कार्यकर्ते होते सोबत? आमचे 1000 ते 500 जण सगळे आमचे फ्रेंड सर्कल आलेलं होतं त्या सगळ्या शहरामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम शिरा वाटप केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाप्रसादाचा आपलं नाव सांगा ना. माझं नाव राहुल पेटकर आणि आमचे अध्यक्ष अमोल गायकवाड. सक्षम युवा मंचचे अध्यक्ष अमोल गायकवाड. उपाध्यक्ष राहुल गायकवाड. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण एक सर्व फ्रेंड सर्कल आणि आपल्या सक्षम युवा मंच तर्फे आज एक उत्साह मोठ्या खूप मोठा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यानिमित्त आपण सकाळी एक महाप्रसादाचं आयोजन केलं होतं आणि जनतेने भरभरून प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे युवा मंचमध्ये जो एक उत्साह होता तो यावर्षी जरा जास्त बघण्यात आलेला आहे आणि खूप भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे यासाठी. आणि असाच प्रतिसाद दरवर्षी जनतेकडून मिळावा आणि आपले जेवढे युवा पिढी आहे त्यांना आपल्या छत्रपती आपले आराध्य दैवत यांच्याबद्दल जो इतिहास आहे तो कळावा आणि त्यांच्या एक आदर्श घेऊन आपण या सगळ्या युवांनी आपल्या प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाणे त्यांचे काही चांगले गुण आत्मसात करून प्रत्येक परिस्थितीमध्ये कसं लढायला पाहिजे, प्रत्येक परिस्थितीमध्ये कसं सामोरं जायला पाहिजे हे अवगुण हे गुण आपले जे छत्रपती महाराजांचे जे गुण आहेत ते आत्मसात करून पुढे जायला पाहिजे. तुमचं नाव? माझं नाव सचिन भुसावळकर आहे. आम्ही सक्षम युवा मंचचे सगळे कार्यकर्ते आहोत.